चॅनलला नवीन असाल तर चॅनल लाईक करा, सबस्क्राइब करा आणि बेल आयकॉनचं बटन सुद्धा दाबा। अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांनी 23 जुलैला आर्थिक वर्ष 2024-25 साठी संसदेत अर्थसंकल्प सादर केला आणि याबाबत NPS बाबत सरकारने एक विशेष बदल त्या ठिकाणी केलेला आहे, जो कर्मचाऱ्यांच्या मासिक बजेटवरती परिणाम करणारा ठरू शकतो। नेमकं काय आहे आपण पाहूया। तर नॅशनल पेन्शन सिस्टीम, ज्याला NPS म्हणतो आपण, अंतर्गत सवलत वाढवली आहे। आता कंपनी कर्मचाऱ्यांच्या बेसिक सॅलरीतून 10% ऐवजी 14% कपात करणार आहे आणि याचा अर्थ जे कर्मचारी आधी NPS मध्ये 10% योगदान देत होते, आता त्यांना 14% योगदान द्यावं लागणार आहे। तर यामध्ये कंपनी कर्मचाऱ्यांच्या बाबतीमध्ये हा निर्णय आहे तात्पुरता। उदाहरणार्थ, जर तुमचा बेसिक पगार 50,000 रुपये असेल आणि तुम्ही नॅशनल पेन्शन सिस्टीममध्ये योगदान देत असाल तर आपल्या नियमानुसार, पहिल्या नियमानुसार 5,000 रुपये महिन्याला द्यावे लागत असत। आता हा जो बदलला आहे त्यामुळे 14% म्हणजे 50,000 बेसिक सॅलरीवर 7,000 रुपये योगदान द्यावे लागेल, जे तुमच्या रिटायरमेंट फंडामध्ये जमा होणार आहेत। तर 10% ऐवजी 14% कपात करण्याचा हा निर्णय त्या ठिकाणी घेण्यात आलेला आहे। अर्थात मध्यमवर्गीय पगारदार वर्ग त्यांचा खर्च पगारातून मॅनेज करतात। कर्ज, घर खर्च आणि अन्य खर्च हा पगारातून होतो। अशा वेळी NPS झालेला हा बदल कर्मचाऱ्यांच्या मासिक बजेट बिघडू शकतो, अशा पद्धतीची भीती ही व्यक्त केलेली आहे। अर्थात NPS ही मार्केट लिंक्ड स्कीम आहे। बाजारात गुंतवणूक असल्यानं, शाश्वत फायदा नसल्यानं आधीच कर्मचारी या योजनेला विरोध करत आहेत आणि त्यात कपात वाढवल्यानं नाराजी वाढू शकते, त्याला कर्मचारी वर्ग विरोध करू शकतात। ही बाब आपण या ठिकाणी लक्षात घेतली पाहिजे। आता सध्या ही जी कपात आहे, ही कपात कंपनी कर्मचाऱ्यांसाठी म्हटलेलं आहे। कदाचित ती सर्व सरकारी कर्मचाऱ्यांसाठी सुद्धा शासन लागू करू शकतो भविष्यामध्ये, कारण शासनाला याच्यामधून मोठा निधी हा उभा राहणार आहे। पाहूया याबाबत शासन निर्णय काय बदल होतोय आणि त्या ठिकाणी संघटना त्याबाबत काय भूमिका घेतात हे पाहणं या ठिकाणी औचित्याचं राहील। धन्यवाद।